नमस्कार सगळ्यांना. आता काही मी मी आहे ना आता बनवत आहे मशरूम वाटाण्याची भाजी बनवणार आहे मी आज. तर मी आता मशरूम साफ करून घेते. म्हटलं की मशरूम बनवता बनवता थोडेफार गप्पा गोष्टी करूया आपण. मशरूमची भाजी पौष्टिक आहे, त्यात काही पौष्टिक गुण आहेत. मी आज विचार करते की मी आहे ना जे पण भाजी बनवेन ना त्याबद्दलचे न्यूट्रिशन व्हॅल्यूज पण सांगत जाईन आणि त्याच्यासाठी रेफरन्स आर्टिकल्स वगैरे पण देत जाईन. त्यामुळे कसं होईल, आपल्याला कळेल की मशरूममधून आपल्याला एक्झॅक्टली आपण खाल्ल्यावर काय मिळतं, काय काय आहे त्यात गुणसत्व न्यूट्रिशन काय काय आहे. तर मग मशरूमची भाजी मी साफ केली मस्तपैकी. नंतर मी मशरूमला आहे ना कापून घेतलं. मी तुम्हाला दाखवेन ते एंडला मी कसे कापले. मस्तपैकी त्याला कापून घेतलं मी. म्हणजे एक जे गोल असतं ना मशरूम त्याचे अर्धे तुकडे केले, अर्धे करून मग बारीक बारीक तुकडे त्याचे केले मी. मशरूमची भाजी बनवणं खूप इझी आहे, काय त्याच्यात एवढं डिफिकल्ट नाही. आपल्याला मशरूमचा कवर काढायचा आहे फक्त, बस. मशरूमचा कवर काढला की आपलं काम अर्धं झालेलं असतं. एकदा माझे मशरूम कापून झाले मी मग त्याला मस्तपैकी फोडणी देईन. तर आता हे बघा, मी अशी मशरूम कापून घेतलेली आहेत. ते मी धुवून घेतले. पाणी बघा किती घाण आलं त्या मशरूममध्ये. आता मी कांदा आणि टोमॅटो दोन्ही बारीक कापून घेते. कांद्यामध्ये खूप काळं काळं येतं आजकाल, काय माहित ते फंगस आहे, त्यामुळे ते चांगले धुवून घेतले मी. म्हणून ते बारीक चिरून घेते. एकदम बारीक अशी मी चिरून घेते. टोमॅटो पण धुवून घेतला बारीक चिरून. आता आपण त्याला फोडणी देऊया. तुम्हाला शॉर्ट्समध्ये मी कळेल की मी कसं बनवलं आहे